पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन खूप जास्ती कॉमन आहे. माझ्या ओपीडी मध्ये 50% ऑफ द पेशंट तर मी फंगलचे रोज पाहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन कशामुळे होतं, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर फंगल इन्फेक्शन आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. हॅलो फ्रेंड, आय एम डॉक्टर प्रचिती, युअर स्किन केअर एक्सपर्ट. फंगल इन्फेक्शनला कॉमनली रिंगवर्म, नायटा किंवा गजकरण असं म्हणतात. ट्रायकोफायटम रुब्रम किंवा मेंटॅग्रोफाइट नावाचा फंगस असतो, ज्याच्यामुळे आपल्याला फंगल इन्फेक्शन. मोस्ट कॉमन साईट जिथे फंगस होतं ते आहे तुमच्या जांघेमध्ये, बगलेमध्ये, ब्रेस्टच्या खाली, त्यानंतर पाम, सोल्स, स्कॅल्प आणि बियर्ड्स मध्ये सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतं. फंगल इन्फेक्शन मॉन्सून आणि रेनी सीझन मध्ये बघायला मिळतं. जे लोक ओले कपडे घालून बसतात किंवा ज्यांना खूप घाम येतो, ज्यांना डायबिटीज आहे विच इज अनकंट्रोल किंवा इम्युन सिस्टम डाऊन आहे, त्या लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन खूप जास्ती लवकर होतं. आता हे सगळं का होतं? कारण फंगस साठी घाम आणि मॉइश्चर हे त्याचं फूड आहे. जेव्हा जेव्हा त्याला घाम आणि मॉइश्चर, ह्युमिडिटी हे सगळं त्याला मिळेल, तेव्हा फंगस अजून जास्ती प्रमाणात वाढणार आणि फंगल इन्फेक्शन लवकर होणार. फंगल इन्फेक्शन कसं दिसतं? सो त्यामध्ये आपल्याला गोल गोल आकाराचे पॅचेस विच आर रेड इन कलर, त्याच्यावर फाईन पावडरी स्केल्स दिसतात आणि ते खूप जास्ती इची असतात. आता तुम्हाला फंगल झालं तर ते ट्रीट करणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते योग्य वेळ ट्रीटमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा फंगस होतं तेव्हा आपण त्यांना अँटीफंगल टॅबलेट्स, अँटीफंगल क्रीम, अँटीफंगल पावडर हे देतोच. त्याच्या व्यतिरिक्त ते योग्य काळासाठी घेणे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं की पेशंट ट्रीटमेंट घेतात, पण ते बरं वाटलं म्हणून लगेच ट्रीटमेंट बंद करतात आणि परत 2-2 महिन्यांनी फंगल रिपीट झालं म्हणून येतात आणि त्यामुळे फंगस हे त्यांना वर्षानुवर्ष त्रास देत असतो. जेव्हा पण तुम्ही फंगसचं ट्रीटमेंट घेत आहात तेव्हा ते पूर्ण कंप्लीट करा, ज्याचा कोर्स 3 ते 4 महिन्याचा असतो. आता फंगसचं ट्रीटमेंट घेतल्यावर अजून काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचं असतं, जसं की तुम्ही कोणाचे कपडे, टॉवेल, साबण, कंगवा, त्याच्यानंतर चप्पल आणि नेल कटर कोणाचंही वापरायचं नाहीये. कारण कुणाला इन्फेक्शन असेल तर हे सगळं वापरल्यामुळे तुम्हाला सुद्धा लगेच इन्फेक्शन होणार. त्या व्यतिरिक्त तुमचे सर्व कपडे, अंडरगार्मेंट्स, टॉवेल रोज गरम पाण्याने धुणे गरजेचे आहे आणि त्याला उन्हामध्ये वाळवणे गरजेचे आहे. आता पावसाळा असेल, ऊन नसेल तर त्यांना तुम्ही अंडरगार्मेंट्सचा सुद्धा प्रेस करा, कारण हीटमुळे तुमचा फंगस डिस्ट्रॉय होणार. नाही तर मॉइश्चर असेल त्या कपड्यांमध्ये आणि फंगल विल इन्क्रीज. फंगसची ट्रीटमेंट पूर्ण करणे खूप महत्वाचं आहे आणि फंगसची क्रीम लावायची एक विशिष्ट पद्धत आहे, ज्याला आपण 2 फिंगर रूल असं म्हणतो. सो फंगल इन्फेक्शनच्या 2 सेंटीमीटर बियॉन्ड क्रीम लावून सुरुवात करायचं आणि त्याला अशा प्रकारे आतमध्ये पसरवू, जेणेकरून तुमचा फंगस बाहेर पसरणार नाही आणि बाजूबाजूला जो वाढत होता तो सुद्धा कंट्रोलमध्ये येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फंगल विषयी काही पण क्वेरीज असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा.